क्रिकेट आमची जान, हाय क्रिकेट आमची शान. चला सामन्याला होईल सुरुवात. सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने दाखल. एका बाजूला अजय पवार, त्याच्या साथीनं वैभव दमदार आयोजन, चांगलं मैदान. आणि मैदान आणि जत्रा नेहमी बाहेर ठेवायचं, म्हणजे काय भांडणं झाली तर आपल्या गावाला नको आणि कोण ओळखीचा भेटला जाता घरी जेवायला नको, छान आहे. आणि पहिल्या चेंडूवरती तडाखेबंद फटका, चेंडू सीमारेखा पार, चौकार. आणि पहिली सलामीची आरंभीची प्रारंभीची पूर्वादाची बोहनीची पहिलीच कॉकटेल जोडी मैदानामध्ये तैनात. पहिल्या जोडी पहिली जोडी आली, पहिल्या चेंडूवरती चौकार आला, त्यानंतर सिंगल घेतली गेली. ऋषीदादा किशोरदादा पाटील यांच्या समोर मारलेला तो चौकार. बघा आज आमचे सर्व असोसिएशनचे मेंबर्स खेळतात. मगाशी ऋषीदादा देसाईंना पाहिलं, वैभव पाटीलला तुम्ही बघताय, किशोरदादा पाटीलना बघताय, जावेद मनसुरला बघितलं. अजून हळूहळू येतील. काल एक दोघं येऊन गेलेत, उद्या मात्र मला वाटते सगळेच दिसतील. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू एका धाब्यासाठी निघून गेलाय. सिंगल धाव. काल तेजस म्हात्रेंना पाहिलं, दिलीप शर्मा यांना पाहिलं, काल सूरज चव्हाणला पाहिलं. आता अजून हळूहळू कोण कोण किती किती कसे कसे येत आहेत त्याची सुद्धा चर्चा करणार आहोत. तुर्तास हो, मोठा फटका समोरच्या दिशेने इंटू द गॅप, वैभव पाटीलच्या बॅटमधून येतोय. दणदणीत खणखणीत चौकार, 4 धाबा. या गोलीबाराची शान, आई तुझं देऊला. नाही, देऊळ बरोबरच ही स्पर्धा सुद्धा ती शान होऊन बसली आहे. ओहो, बालकिसन यांच्या जवळून चेंडू वेगाने निघून गेला. चौकाराच्या दिशेने 4 धाबा. थँक्यू डीजे. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकामध्ये 15 धाबा आल्यात आणि या धाबा पहिल्या षटकामध्ये येणाऱ्या सर्वोत्तम धाबा आहेत. आत्तापर्यंत जेवढ्या काही पहिल्यावर हाताळल्या गेल्या त्याच्यापैकी मला वाटतं हे षटक 15 धाबांचंही सर्वात मोठं आलंय. प्रमोद पाटील यावेळेला गोलंदाजी मार्कवरती आहेत. आणि जसं मगाशी दीपेश माने होते त्यावेळेला त्यांनी चर्चा केली होती की जुने जाणते खेळाडू जयसाई म्हणा, डोंगरपाडा म्हणा किंवा अजून काही अशी नावं त्यांनी घेतलीत. त्या जुन्या जाणत्या संघांमधील जुना जाणता खेळाडू यावेळेला गोलंदाजी मार्कवरती आहे. प्रमोद पाटील यांचा वेग सर्वांना परिचित आहे, पण हल्ली तो वेग दिसत नाही आहे. चेंडूला अडवण्याचा प्रयत्न, चांगली फिल्डिंग अमरच्या माध्यमातून झाली आहे. चेंडूच्या फेकलं गेलंय, सरप्राईज त्या ठिकाणी होते. एक धाब आली आहे. सद्यस्थिती जर आपण बघाल किंवा पहिल्या षटकानंतरचा खेळ बघाल तर आकाशी संघ थोडासा चांगल्या स्थितीमध्ये स्वतःला आणून ठेवताना दिसतोय. ऋतू 11 साह्याला डोंगरपाडा थोडा मागे आहे, परंतु त्या खेळाचा आनंद लुटणं म्हणा किंवा त्या खेळामध्ये थोडीशी कुरकुरी करण्याचा प्रयत्न करतायत. टॅप काढण्याचा प्रयत्न, चेंडूला एका धाब्यासाठी पुन्हा एकदा खेळलं गेलं आणि शाहिरे चेंडूला सोडण्यासाठी गेले परंतु चेंडू वाढला. असं होतं कधी कधी. याच मैदानावरती ज्या वेळेला 1-2 वर्ष मागे जाल त्यावेळेला पप्याची बॅटिंग बघायला सर्वांनी बघितलेली आहे. जे गॅपमधून मारलेले फटके, त्यानंतर त्याच्या आलेली ती वादळी खेळी, पुन्हा एकदा त्याची गरज असणार आहे. ऋतू 11 साह्याला डोंगरपाडा या संघाला किशोरदादांची बॅटिंग, कॉर्नरला मारलेली ती चौकार, अनेक अशा बाबी आहेत ज्या या मैदानावरती घडलेल्या आहेत या अगोदर. वैभव पाटील इनटू द गॅप. काय जबरदस्त प्रयत्न. यश नाही मिळालं परंतु फेम जरूर मिळणार. चेंडू सीमारेखा पार, चौकार.
हो हो, समोरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, फेकी झाली आहे, चेंडूला फेकलं जरूर, तोपर्यंत एक धाव मात्र धावून कंप्लीट झाली आहे. बघा तो जोडी डान्सला आपण बक्षीस ठेवणार आहोत. आणि बघा की आयोजन कमिटीच्या वतीनं एक बदल करण्यात आलाय. जी जोडी जे कर्णधारांची जोडी येणार, जी जोडी चांगलं नृत्य सादर करेल त्याच्यासाठी उद्या अंतिम सामना संपल्यानंतर बक्षीस दिलं जाणार आहे. अजून एक मोठा प्रहार, चौकारांची बरसात होतीये आणि 31 वरती धावफलक जाऊन पोहोचले बिनबाद. म्हणजे कोणाला एकट्यावरती नाही. पुन्हा एकदा गॅप मधून चेंडूला पाठवलंय चौकाराच्या दिशेने, 4 धावा. म्हणजे ते यशस्वी ते नृत्य करण्यासाठी किंवा ते बक्षीस मिळवण्यासाठी एकट्यावरती नाही, दुसऱ्याला सुद्धा नाचवावं लागेल. आता ते प्लॅनिंग बनायला चालू हरकत नाही. हो, लगातार तिसरा, आता सगळं विसरा. वैभव पाटीलच्या बॅटमधून येतोय शानदार चौकार. 3 षटकं संपलीत, 39 धावा धावफलकावरती. 39 लॉस ऑफ 0 विकेट. थँक्यू डीजे. तुषार तामोरे च्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. शेवटचं आणि अंतिम षटक अजय पवार. हो, नो बॉल आहे. सत्तूच्या बाजूने चेंडू निघून गेलाय चौकाराच्या दिशेनं. 5 धावा बक्षीसच्या रूपानं. थँक्यू. अनेक जण विचारतात काय हा हायेस्ट स्कोर होईल का, त्याच्या जवळपासच आहेत. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवलाय, फेकी झाली आहे. प्रमोद पाटील यांनी चेंडूला गॅदर केलं, तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट. 45 धावा आतापर्यंत धावफलकावरती आहेत. 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 50 हा हायेस्ट स्कोर आहे. ओ हायेस्ट. आणि यावेळेला वैभव पाटीलच्या खेळीचा अंत. पहिल्या विकेटचं बटन, पहिला हादरा. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज गौरव मैदानाच्या दिशेने येत आहेत. गौरव उर्फ लाल्या. आई भावनी मालमरपाडा बिग बॅश लीग आपण बघत आहात. उद्घाटन सोहळा पार पडल्यानंतर तेव्हापासून आतापर्यंत मान्यवरांना दिलेला उदंड प्रतिसाद. ओ, यावेळेला पुन्हा एकदा, यावेळेला पप्याच्या जवळून लाल्याने आल्या चौकार प्रदर्शित केलाय आणि 49 धावा आता धावफलक करतात. हायेस्ट स्कोर या स्पर्धेचा होईल का, या प्रश्नाचं उत्तर देण्यात जवळ यश. 50 म्हणजेच तो स्कोर लेवल झालाय. 50 झालेले आहेत. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. तुषार तामोरे समोर अजय पवार. ऑन साइडला, येस, 54. या स्पर्धेतील सर्वात जास्त आणि सर्वाधिक स्कोर इथे बघायला मिळतोय. 4 धावा येत आहेत. हो, इनसाइड आउट काढण्याचा प्रयत्न, चेंडू निघून गेला कव्हरच्या दिशेने. पुन्हा एकदा चौकार. 58 धावा 4 षटकांच्या समाप्तीनंतर 59चं लक्ष ठेवलं गेलंय ऋतू 11 साई याला डोंगरपाडा या संघासमोर. एक मिनिट थांबवतोय मयूर. सन्माननीय वामन गणा पाटील यांचं या ठिकाणी आगमन होतंय. मारंबळ गावातील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व, ज्येष्ठ नागरिक, आणि त्यांचं उद्घाटनासमयी त्यांची उपस्थिती आपण पाहिली होती. आणि आता पुन्हा एकदा आपला अमूल्य वेळ काढून या स्पर्धेला ते आपली सदिच्छा भेट देत आहेत. वेलकम साहेब, आपलं हार्दिक स्वागत आई भवानी मारंबळपाडा बिग बॅश लीगच्या वतीनं. थँक्यू डीजे. ज्याच्याकडे गाडी बंगला आहे, ज्याच्याकडे नाही, ते सगळेच खेळायला येतात.
सगळेच खेळायला येतात आणि सगळेच या खेळाचा आनंद लुटतात. म्हणून हा खेळ ना लहानचा ना मोठ्यांचा ना कोणत्या जातीचा ना धर्मांचा ना कोणत्या प्रांतांचा ना कशाचा, हा फक्त खेळणाऱ्यांचा खेळ जो आपण आता पाहत आहोत, ऐकत आहोत, बघत आहोत. सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने दाखल झाली. एका बाजूला किशोरदादा पाटील, त्याच्या साथीने अनिश आहिरे अशी जोडी मैदानात दाखल झाली आहे. गोलंदाजी मार्कवरती अजय पवार. चांगली पार्टनरशिप त्याने केली ती वैभवच्या साथीनं, मजा आली होती. बॅकफुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न, पहिला चेंडू अडवला गेलाय आणि फेकी सुद्धा झाली आहे. कोणती धाव नाही, डॉट बॉल. बॅटची एज आहे की नाही बघितलं जाईल. फलंदाज बाद घोषित करण्यात आलाय आणि किशोरदादा पाटील यांना मैदान सोडावं लागेल. आंखों से वार कर देना, सीने में प्यार भर देना, हो जाना मेरी बाहों में और मेरे दिल में ही रहना. ये महीना पिंजरा बनाया सोने का. फलंदाज बाद झालेत. नवीन फलंदाज अमर मैदानाच्या दिशेने दाखल होत असताना पाहायला मिळतात. काय 59 धावांचा पाठलाग होईल का? 59. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, थोडक्यात हुकलाय चेंडू चाललाय. एका धावेसाठी सिंगल धाव येताना पाहायला मिळते. जर का सगळेच बॉल अमरच्या पट्ट्यामध्ये आले तर त्याची ताकद बघता काय ते चौकार थांबतील का? आगाशी संघ क्षेत्ररक्षणामध्ये तितकाच तरबेज आहे. अनिश इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवला गेला. जयनं खूप लाल्यानं चेंडूला अडवलं आणि मला वाटतंय रनआउटच्या रूपाने गडी बाद होईल. अमर मैदानाबाहेर, फलंदाज बाद. ये महीना पिंजरा बनाया सोने का. थँक्यू टू दे सत्तू. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. अनिशने यावेळेला चेंडू पाठवला एका धावेसाठी. आडव्या बॅटने खेळणं अक्रॉस द बॅट, त्यानंतर ड्राईव्हचा फटका कव्हर ड्राईव्हच्या रूपानं, ऑफ ड्राईव्ह ऑन ड्राईव्ह खूप चांगल्या प्रकारे इथे बघायला मिळतात कारण तितके मोठे गॅप ओपन आहेत. डाऊन द ग्राउंड, व्हॉट अ शॉट. सत्तूच्या बॅटमधून येतोय दमदार चौकार. नाव गाजतय या चषकाचं, हे पालघर या जिल्ह्याचं विरार शहरात नाव गाजतय या चषकाचं. आई भवानी चषक ठेवलाय यो मारंबल पाडा गावात. आई भवानी चषक ठेव. मुकेश यादव गोलंदाजी मार्कवरती येतोय. मुकेश, मायकल, वैभव, शिवम, जय. फेकी झाली. चांगली फिल्डिंग तिथे बघायला मिळाली. आता फक्त एन्जॉय केलं जाईल या मॅचला कारण इथून इक्वेशन जर आपण बघितलं 17 चेंडू 52 धावांची गरज आहे. जवळजवळ 3 ते 4 धावा प्रत्येक चेंडू गणिक हव्यात, म्हणजे प्रत्येक चेंडूवरती चौकार मारायचा आहे. जर का प्रत्येक चेंडूवरती ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अडवला गेलाय. असं वाटलं होतं चेंडू बाहेर निघाला की काय, परंतु तसं नाही आहे. का ही स्पर्धा मोठी होतीये, काय या स्पर्धेची चर्चा होतीये हे आपण मागील 3 वर्षामध्ये बघितलंय. कशामुळे इतकं ग्लॅमर या स्पर्धेला आलंय, ही स्पर्धा का चर्चेत राहते, काय या स्पर्धेमध्ये आतुरतेने संघ खेळण्यासाठी इच्छुक असतात. त्याचं कारण आहे या स्पर्धेमध्ये होणाऱ्या त्या धावा, या स्पर्धेमध्ये वर्षानुवर्ष केलेली त्या स्पर्धेची प्रगती. हातामध्ये चेंडू, तो सुद्धा हातातून निसटला. डॉट बॉल येतोय. शेवटचा आणि अंतिम चेंडू या षटकामध्ये बाकी आहे. 9 वरती 2. चेंडूला अडवला गेला आणि एकच धाव. 2 षटकं संपलीत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 9 धावा धाव फलकावरती. 2 गड्यांच्या मोबदल्यात टीम ऋतू 11 सायला डोंगरपाडा. शहरात नाव गाजतय या चषकाचं.
अनिश अहिरेने जर का 6 चेंडू 6 चौकार मारले तर भाऊ मात्रे यांच्याकडून 2000 रुपयाचं बक्षीस आहे. आता 6 बॉल 6 मारायचे तर स्ट्राईकला यावंच लागेल, त्याशिवाय चौकार नाही जाणार. सत्तू बाद झालाय. रनआउटच्या रूपाने अजून एक विकेट. प्रमोद पाटील नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होतोय. औपचारिकता या मॅचमध्ये शिल्लक आहे. ज्यावेळेला दुसऱ्या हाफला सुरुवात होईल त्यावेळेला अजून मजा येणार आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आणि त्या चेंडूवरती मात्र एक धाव येते. एका धाव्याने स्ट्राईक रोटेट जरूर होईल. आज जितीनला सुद्धा आपण खेळताना बघणार आहात. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अडवला गेला, तोपर्यंत कोणती धाव नाही. ऑन साईडला मोठा फटका आणि तो चेंडू मात्र नो बॉल आहे. बघा म्हणजे प्रमोद यांना खेळण्यासाठी अजून एक संधी मिळणार आहे. आणि आता सिच्युएशन अशी आहे किंवा इक्वेशन अशी आहे, त्याला बघता मॅचला एन्जॉय केल्या बगैर पर्याय नाही आहे. मोठं धावफलक 59 धाबांचं लक्ष ठेवलंय. 59 इज द टार्गेट व्हिच इज एव्हर हाय. सदानंद दादा पाटील यांना विनंती करेल की आपण मंचावरती या. आपलं हार्दिक स्वागत. आई भवानी मारमोलपाडा बिग बॅश लीगच्या वतीनं आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. आपणास विनंती आहे आपण मंचावरती या. आयोजन कमिटीच्या वतीनं आपणास विनंती करण्यात येते. सदानंद दादा पाटील आपणास विनंती आपण मंचावरती यायचं आहे. अडवलंय का? शेड्यूल अडवलं गेलाय, तोपर्यंत कोणती धाव नाही. 12 वरती 3 शेवटचं अंतिम षटक बाकी आहे. 6 चेंडू 47 धावांची गरज आहे. 47 रन्स रिक्वायर्ड टू विन विथ इन 6 डिलिव्हरीज. चला चला घाई करा आगाशी. समोरच्या दिशेने चेंडूला अडवण्याचा प्रयत्न. इथे सुद्धा जय आपला व्हॉलीबॉल खेळतोय. आतमध्ये ढकलून दिलं चेंडूला, परंतु हा व्हॉलीबॉल पासिंग वाला होता. अनिश जे बक्षीस होतं त्याला सुद्धा आता तो मुकल्यासारखं चित्र आहे. चौकार काही येत नाही आहे. डिक्लेअरच्या दिशेने चेंडू निघून चाललाय. एका एका धावेने तितका काही फरक पडणार नाही आहे. पण ओ यावेळेला मोठा फटका. मगाशी हुकला होता, आता न चुकता मारल्यासारखं चित्र आहे. फलंदाज बाद. प्रमोद पाटील डिपार्ट्स. माझी बायको सांग लगीन तू करशील काय. माझी बायको तुला नवरी मी करणार हाय. बॉल द्या बॉल आतमध्ये त्याच्या. बॉल मागितला की बाहेरून बॉल आतमध्ये येतोय. हो यावेळेला क्लीन बोल्ड. यष्ट्या उद्ध्वस्त केल्या गेल्यात. खात्यामध्ये विकेट वाढवतोय आशुतोष, म्हणजे गरजेचे आहे. ज्या वेळेला तुषार चामोरे, पण तुषारने सादर केलेलं नृत्य खरोखरच खूप चांगलं होतं. खूप जास्त वेळ त्याने तो डान्स केला होता. जी जोडी चांगलं नृत्य सादर करेल त्या जोडीसाठी विशेष बक्षीस आई भवानी मारंबलपाडा क्रिकेट क्लबच्या वतीनं जी अंतिम सामन्याला म्हणजेच उद्याच्या दिवसामध्ये दिले जाणार आहे. अजून एक विकेट हॅट्रिक झाली आहे का? येस, विकेट हॅट्रिक झाली आणि पहिली विकेट हॅट्रिक आशुतोष जाधवच्या नावे. सरफराज नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येत आहेत. किती बॉल बाकी आहेत? शेवटच्या अंतिम चेंडू बाकी. मात्र औपचारिकता या मॅचमध्ये शिल्लक होती आणि सरफराजने हा चेंडू पाठवून दिला ऑन साईडला. एक धाव मिळेल आणि अशा प्रकारे सामना संपला. सामना जिंकला आगाशीनं आणि पराभवाच्या छायामध्ये जातोय संघ ऋतू 11 साई अल्ला डोंगरपाडा. हार्डलक टीम अनाया सीसी
एसराज वॉरियर संघाचा कर्णधार लगेच टॉससाठी या. आता झालेला मॅचचा मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच, खेळाडूचं नाव आहे वैभव पाटील फ्रॉम आगाशी. 28 धावांची वैयक्तिक खेळी आणि कर्णधार आपण टॉससाठी यायचा अजय पवार. चला चला लवकर, जो कोण आहे गौरव लाल्या आपण टॉससाठी लगेच यायचंय. टॉस केला जाणार आहे.